जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील चंद्रभागा त्र्यंबक कातोरे यांच्या घराचा कडिकोंडा तोडून घरात प्रवेश करत कपाटाचे लॉक तोडून आतील 60,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली। या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात चंद्रभागा त्र्यंबक कातोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास बेलवंडी पोलीस करत आहेत। विवाह सोहळ्यात वधूच्या मावशीचे 4,14,561 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व मोबाईल असलेली पर्स चोरून नेल्याची घटना नगर तालुक्यातील नारायणडो येथील शनिराज मंगल कार्यालयात घडली आहे। फिर्यादी जैद यांच्या नातेवाईकाच्या मुलीचा विवाह सोहळा नारायणडो येथे असलेल्या शनिराज मंगल कार्यालयात रविवारी दुपारी आयोजित करण्यात आला होता। त्या विवाह सोहळ्यासाठी फिर्यादी व त्यांची पत्नी आलेले होते। नवरदेव नवरी समवेत फोटो काढण्यासाठी नातेवाईकांची गर्दी झाली होती। फिर्यादी त्यांच्या पत्नी स्टेजवर गेल्या तेव्हा चोरट्यांनी त्यांची पर्स चोरून नेल्याचं फिर्यादीत म्हटलंय। जामखेड शहरातील शिवाजीनगर, संभाजीनगर, शिक्षक कॉलनी, विद्यानगर, सदा फुले वस्ती या भागातील रस्ते म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती झाली आहे। दलदल आणि चिखलमय रस्त्यामुळे चारचाकी वाहने बाहेर काढता येत नाही। नागरिकांना बाहेर पडताना चिखल तुडवत बाहेर पडावे लागत आहे। शहरात सगळीकडे चिखल घाणीचे साम्राज्य, तुंबलेल्या गटारीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिक त्रस्त झालेत। याबाबत नागरिकांनी नगर परिषद मुख्य अधिकारी यांना निवेदन दिले, मात्र प्रशासनाने काहीच दखल घेतलेली नाहीये। निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याचे अस्तारीकरण व कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे। या निकृष्ट कामाचे पुरावे जलसंपदा व लाभ क्षेत्र विकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आले आहेत। कालव्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांसह ठेकेदारांची सखोल चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रभात चौधरी यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे। त्यामुळे चालू अधिवेशनात निळवंडेच्या कामाचा प्रश्न गाजू शकतो असं बोललं जात आहे। आदेश देऊनही बांधकाम कामगारांना ग्रामसेवकांकडून प्रमाणपत्र दिलं जात नसल्याच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्हा इमारत व इतर बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हा परिषदेत धरणे आंदोलन करण्यात आले। प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बांधकाम कामगारांनी दिलेल्या घोषणांनी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून निघाला। प्रशासनाने याची दखल घेताना बांधकाम प्रमाणपत्र देण्याबाबत सूचना केल्याचं समजलंय। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। रस्त्याने जाण्यासाठी साईट मागितल्याचा राग आल्याने दोघा भावांनी एका दाम्पत्याला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली। ही घटना राहता तालुक्यातील लोणी येथे घडली असून याबाबत लोणी पोलीस स्टेशन येथे ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। अरुण प्रभाकर सौदागर यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलीस स्टेशनमध्ये महेश जालिंदर आहेर, विशाल जालिंदर आहेर दोघे राहणार निळमल पिंपरी रोड राहता यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास लोणी पोलीस करत आहेत। बुधवार दिनांक 26/6/2024 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास आमच्या लोणी खुर्द गावातील रहिवासी अरुण प्रभाकर सौदागर यांच्यावर आमच्याच गावातील रहिवासी आहेर महेश जालिंदर आणि आहेर विशाल जालिंदर या दोन्ही भावांनी हल्ला असा केला का यांनी त्यांना साईट मागितली। यांनी फक्त ते गाडीसमोर उभे होते, गाडी मालकाकडे लावायची होती। त्या गाडीसमोर उभे असताना यांनी फक्त त्यांना सांगितलं अरुणनी
का बाजूला व्हा, मला गाडी लावायची. या कारणावरून त्यांना अमानुषरित्या मारहाण केली, जातीवाचक शिवीगाळ केली, धमक्या दिल्या का तुला यावेळी शेतीचं मारून टाकू, असं करू तसं करू. या पद्धतीने त्यांना इतकी मारहाण केली की त्यांना ॲडमिट करण्याची वेळ आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जामखेड तालुक्याच्या वतीने तहसीलदार गणेश माळी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की जामखेड येथील रत्नदीप कॉलेजच्या विरोधात हिंदुस्थान प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग राजे भोसले व विद्यार्थी-विद्यार्थिनी गेले 6 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहे. याबाबत अद्यापपर्यंत शासनाने सदरील मागण्याविषयी प्रत्यक्ष संपर्क करून उपोषणकर्त्यांबरोबर संवाद साधला नाही. उपोषणकर्ते पांडुरंग भोसले यांचे वजन 3 किलो कमी झाले, BP सुद्धा कमी झालाय. नेवासा तालुक्यातील बेलपिंपळ गावात 2 जुलैपासून दुधाला प्रति लिटर 40 रुपये दर मिळावा या मागणीसाठी शेतकरी बंडू पंत चौगुले, सामाजिक कार्यकर्ते वसंत कांगुले, बाळासाहेब रोटे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत कष्टकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचं उपोषणकर्त्यांनी सांगितलंय. बेलपिंपळ गावचे रोकडोबा हनुमान व शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपोषणास सुरुवात केली आहे. दूध दरवाढ संदर्भात सुरू असलेल्या उपोषणास अनेक शेतकऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दिलाय. महायुती सरकार राज्यातील माता भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविणार आहे. या योजनेचा मतदारसंघातील जास्तीत जास्त पात्र माता भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केलंय. ज्या महिलांना या योजनेचा अर्ज भरण्यासाठी अडचणी येत असतील त्या माता भगिनींनी जनसंपर्क कार्यालयाशी संवाद करावा असं आवाहन काळे यांनी केलंय. ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर करत नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानच्या वतीने काढण्यात आलेल्या माऊलींच्या आषाढी वारी पायी पालखी दिंडीचे मंगळवारी देवीदास महाराज मस्के यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरकडे प्रस्थान झाले. नागरिकांनी चौकात फटाक्याची आतिषबाजी करत दिंडीचे स्वागत केले. दिंडी सोहळ्याचे पहिले रिंगण नेवासा येथे पार पडले. जिल्ह्याची खबर बातमध्ये येथे सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.